हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण विचारधन या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ऐकतोय. डॉक्टर आंबेडकरांविषयीची एक गोष्ट सांगायचं झाल्यास, डॉक्टर आंबेडकरांनी तब्बल 32 पदव्या संपादित केल्या होत्या. चला तर मग डॉक्टर आंबेडकरांच्या एका सुंदर आणि प्रेरणादायी विचाराने सुरुवात करूया आजच्या दिवसाची. ऐकूया आजचं विचारधन. माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची. हा डॉक्टर आंबेडकरांचा विचार होता. मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना या क्षणांचा इतिहास होत असतो. सांगायचं झालं तर आत्ताचा क्षण हा पुढच्याच सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. त्याच काही विशेष क्षणांची माहिती आणि आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 3 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1680 साली स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे ज्वर आजाराने रायगडावर निधन झाले. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1981 साली पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरलाइन्सचे संस्थापक जुआन त्रेप्पे यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 27 जून 1899 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1903 साली मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्य सैनिक कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म झाला. त्या बालविधवा होत्या. हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याबरोबर त्यांनी पुनर्विवाह केला होता. त्यांचा मृत्यू 29 ऑक्टोबर 1988 रोजी झाला. त्याच दिवशी 1904 साली इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाचे संस्थापक रामनाथ गोयंका यांचा जन्म झाला. ते स्वातंत्र्य चळवळीतील एक ज्येष्ठ नेते सुद्धा होते. त्यांचा मृत्यू 5 ऑक्टोबर 1991 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1914 साली फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ शॉ यांचा जन्म झाला. ते भारतीय सैन्याचे सरसेनापती होते. मानेकशॉ भारताचे 8वे सैन्य प्रमुख होते. त्यांचा मृत्यू 27 जून 2008 साली झाला. आजच्याच दिवशी 1948 साली ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली. 1955 मध्ये सुप्रसिद्ध गायक हरिहरन यांचा जन्म झाला. ते एक हिंदी, मराठी, कन्नड, मल्याळी, तमिळ, तेलुगू, भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक आहे. ते एक उत्तम गझल गायकही आहेत. 2004 साली हरिहरन यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले. आजच्याच दिवशी 1998 साली प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार हरकिसन मेहता यांचं निधन झालं. 1973 मध्ये भारतीय क्रिकेट खेळाडू निलेश कुलकर्णी यांचा जन्म झाला. त्यांनी भारतासाठी 3 कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यात 2 गडी बाद केले आहेत. कारकिर्दीच्या पहिल्या सामन्यात पहिल्या चेंडूवर गडी बाद करणारे ते पहिले भारतीय खेळाडू आहेत. आजच्याच दिवशी 1984 साली सोयूज T-11 या अंतराळ यानातून राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले होते. 7 दिवस 21 तास 40 मिनिटे हे यान अवकाशात होते. आजच्याच दिवशी 2012 साली भारतीय राजकारणी गोविंद नारायण यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 5 मे 1916 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1962 साली चित्रपट अभिनेत्री जयाप्रदा यांचा जन्म झाला. त्यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळी, बंगाली, मराठी व हिंदी या चित्रपटात अभिनय केला आहे. आजच्याच दिवशी 1985 साली महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्या संशोधक डॉक्टर वासुदेव विष्णू मिराशी यांचं निधन झालं. ते एक मराठी लेखक, संस्कृत पंडित, भारत विद्यातज्ञ होते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची आणि संशोधनात्मक लेखांची संख्या सुमारे 305 आहे. त्यांचा जन्म 13 मार्च 1893 रोजी झाला. याच दिवशी 2000 साली INS आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले. 1930 साली जर्मन चॅन्सलर हेल्मुट यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1898 मध्ये टाइम मॅगझिनचे सहसंस्थापक हेनरी लुईस यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 28 फेब्रुवारी 1967 रोजी झाला. 1965 मध्ये पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 13 ऑगस्ट 2000 साली झाला.
1975मध्ये बॉबी फिशरने अनातोली कार्पोव विरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव हा बुद्धिबळात जगज्जेता बनला. 1882 साली सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार नाथ माधव यांचा जन्म झाला. केवळ 46 वर्षांच्या आयुष्यातील मोठा काळ नाथ माधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील संशोधनात घालवला होता. त्यांचा मृत्यू 21 जून 1928 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1998 साली इंग्लिश गणिततज्ज्ञ मेरी कार्टराइट यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 17 डिसेंबर 1900 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2010 साली ॲपल कंपनीने आयपॅड या टॅबलेट संगणकाची पहिली आवृत्ती जाहीर केली. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं? याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पुन्हा ऐकू शकता किंवा पुन्हा बघू शकता. त्यासाठी तुम्हाला आमचं यूट्यूबचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. याचबरोबर तुम्ही तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका. त्यासाठीचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. तोपर्यंत मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.